Hello everyone. Today start with next point. Grady method. Second one point. Job sequencing with deadlines. What is a job sequencing with the deadlines? A given set of n jobs associated with the deadlines and profits. मीन्स यामध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड डेडलाईन्स दिले जाणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व आउट करायचे. दॅन जॉब आय इफ कम्प्लिटेड बाय डेडलाईन डी आय गिव्स प्रॉफिट पी आय. मीन्स डी आयला पी आयला डेडलाईन जी दिलेली आहे ती डी आय देणार आहे ते. दॅन ईच जॉब रिक्वायर्स 1 युनिट ऑफ अ टाईम अँड ओनली 1 मशीन इज अवेलेबल फॉर प्रोसेसिंग द जॉब. जेव्हा प्रोसेसिंग होणार आहे जॉबची तेव्हा फक्त एकच युनिट त्यांनी युनिट ऑफ अ टाईम रिक्वायर्ड केलेला आहे. दॅन फाइंड a subset J of jobs such that each job of J can be completed by its deadline and the profit is a maximum. Then this is a job sequencing theory part. Let us see example part बघूया आपण. First example, consider the following instance for job sequencing with a deadlines problem where n is equal to 7, then p1 p2 up to P7, this is a respectively value, is equal to 3, 5, 20, 18, 1, 6, then 13. And D1, D2 up to D7 is equal to 1, 3, 4, 1, 2, 1, 2. This is a deadline respectively assigned by the profit. Then give the solution obtained using Grady strategy. मीन्स ग्रेडी स्ट्रॅटजी असाइन करून आपण प्रॉब्लेम सॉल्व आउट करणार आहोत. स्टेप फर्स्ट, स्लॉट्स अवेलेबल. कोणकोणते स्लॉट्स अवेलेबल असणार आहे ते बघूया आपण. स्लॉट्स अवेलेबल आहे हे कुठून डिसाईड करणार आहे तर आपण डेडलाईनपासून स्टार्ट करणार आहोत. डेडलाईन कुठून दिलेली आहे तुम्हाला 1, 2, 3 दॅन 4. तुमचे स्लॉट कसे येणार आहे 0 to 1, 1 to 2, 2 to 3, then 3 to 4. This is a assigned by the slots. Means available slot कसे आहे आणि कसे रिक्वायर्ड करणार आहे ते आपण असे रिक्वायर्ड करणार आहे 0 to 1, 1 to 2. This is assigned by the 4 slot. Then next one. Step second, arrange the job according to decreasing order of a profit. तुम्हाला जे प्रॉफिट दिलेले आहे त्याचं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण राईट डाऊन करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल पी इज इक्वल टू दॅन 13, दॅन 20, दॅन 18, दॅन 6, दॅन 5, दॅन 3, दॅन 1. आपण जे रिस्पेक्टिव्हली ऑर्डर होत्या त्या फर्स्ट ऑफ ऑल वरती असाइन केलेल्या आहे. 7 हा आपला 13 हा आपला लास्ट स्टेपला होता 7च्या, त्याच्यामुळे 7 राईट डाऊन केला. दॅन 20 हा 3 पोझिशनला होता, 18 हा 4 पोझिशनला होता, दॅन 6 हा 6च्याच पोझिशनला होता, दॅन 5 हा 2 पोझिशनला होता, 3ची पोझिशन 1 होती, दॅन 1ची 5 होती. दॅन डेडलाईन असाइन. सेम वे डेडलाईन ज्याच्या वेळेस ज्या होत्या त्या आपण असाइन करणार आहोत. कुठून असाइन करणार आहोत जेव्हा एक्झाम्पलच्या वेळेस ज्या जे डेडलाईन होते 3च्या वेळेस 1 होती, 5च्या वेळेस 3 होती, दॅन 20च्या वेळेस 4 होती, तशाच आपण असाइन केलेले आहे. बट डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण प्रॉफिट राईट डाऊन केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला डेडलाईन इथे चूज करून राईट डाऊन करायचे आहे. 30च्या वेळेस कोणती होती आपल्या एक्झाम्पलमध्ये 2, त्याच्यामुळे आपण 2 राईट डाऊन केला. दॅन 20च्या वेळेस 4, दॅन 18च्या वेळेस 1, 6च्या वेळेस 1, दॅन 5च्या वेळेस 3, दॅन लेट अस सी 3, 1, दॅन 1, 2. This is a deadline assigned by the profit. Next step. Then J is equal to 7, 3, 4, 6, 2, 1, 5 हे आपले नंबर ऑफ ऑब्जेक्ट आहे ते आपण जॉब असाइन करणार आहोत. दॅन टेबल क्रिएट करणार आहोत थर्ड स्टेपला. J मीन्स जॉब, दॅन असाइन स्लॉट, दॅन जॉब असाइन, दॅन ॲक्शन, दॅन प्रॉफिट. लेट अस सी फर्स्ट जॉब आपण 0ने स्टार्टअप करणार आहोत. 0 ब्रॅकेटमध्ये घेतला. दॅन असाइन स्लॉट जे आपण स्लॉट्स अवेलेबल आहे तिथून घेणार आहोत. तर 0साठी आपण 1 to 2
हा असाइन स्लॉट आपण सिलेक्ट केला. देन जॉब असाइन कोणता करणार आहोत आपण? 7 आपल्याला जॉब असाइन करायचा आहे. तर आपण 7 इथे ह्या ब्रॅकेटमधून हा सिलेक्ट केलेला आहे. देन ॲक्शन काय केली? असाइन स्लॉट 1 to 2. स्लॉट कोणता घेतला आपण? 1 to 2. ते इथे राईट डाऊन केलं. देन प्रॉफिट 7चा प्रॉफिट काय होता आपला? 13. तो प्रॉफिट आपण इथे राईट डाऊन केला. देन नेक्स्ट वन जॉब असाइन काय झाला आपला? 7. नेक्स्ट काय येईल? जॉब असाइन ब्रॅकेट 7. देन असाइन स्लॉट काय? 1 to 2. देन नेक्स्ट आपल्याला 3 असाइन करायचं आहे, त्याच्यामुळे आपण 3 to 4 स्लॉट असाइन केला. देन जॉब असाइन आपल्याला कोणता जॉब आपण असाइन करणार आहोत नेक्स्ट? तर 3. देन असाइन स्लॉट कोणता ॲड केल्यानंतर? 3 to 4. त्याच्यामुळे आपण 3 to 4 असाइन करणार आहोत. देन 30 जो प्रिव्हियस प्रॉफिट आहे तो राईट डाऊन केला 30. देन 3 जॉबचा प्रॉफिट काय होता? 20. ॲड बाय 20. आन्सर विल बी 50. नेक्स्ट वन आता 7 आणि 3 आपण कंबाईन करणार आहोत. कशासाठी? तर नेक्स्ट स्लॉट काय आपला? 4. त्याच्यासाठी ब्रॅकेट कंबाईन 7 and 3. 7साठी आपण कोणता असाइन केला होता स्लॉट? 1 to 2. देन 3साठी 3 to 4. देन जो नेक्स्ट स्लॉट घ्यायचा आहे आपल्याला 4, त्याच्यासाठी आपण 0 and 1 ॲड करणार आहोत. देन असाइन स्लॉट आपण ॲड कोणता केला? 0 to 1. 0 to 1. नेक्स्ट वन 50 प्लस 4चा प्रॉफिट काय होता? 18. ॲडिशन विल बी आन्सर 68. देन नेक्स्ट वन 7 3 प्रिव्हियस जे जॉब आहे ते आपण ॲड केले 7 3. देन नेक्स्ट 4 7चा असाइन स्लॉट काय होता? 1 to 2. देन 3चा 3 to 4 अँड 4चा 0 to 1. देन नेक्स्ट असाइन स्लॉट काय करायचा आहे आपल्याला? 6. तर आपण 6 असाइन स्लॉट इथे राईट डाऊन केला. आता 6साठी आपण असाइन स्लॉट इथे राईट डाऊन करू शकणार आहे का? 6साठी आपण बिगर दॅन नंबर आहे 4पेक्षा हा 6 ग्रेटर दॅन आहे, त्याच्यामुळे 6 ही प्रोसेस इथे रिजेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे ॲक्शनमध्ये आपण रिजेक्ट केली 6 ही प्रोसेस. बट जी प्रिव्हियस व्हॅल्यू आहे प्रॉफिटची तीच इथे राईट डाऊन करणार आहोत 68. दॅन नेक्स्ट वन आपल्याला नेक्स्ट असाइन स्लॉट कोणता आहे? 2 असाइन करायचा आहे. दॅन प्रिव्हियस ज्या जॉब आहे ते राईट डाऊन करल्या 7 3 4. सेम वे 7साठी 1 to 2. 3साठी 3 to 4. दॅन 4साठी 0 to 1. दॅन 2 असाइन स्लॉट करायचा आहे. 2 असाइन स्लॉट करण्यासाठी आपण 2 to 3 सिलेक्ट केला आहे. नेक्स्ट ॲक्शनमध्ये असाइन स्लॉट कोणता ॲड केला? प्रिव्हियस 2 to 3. देन 2 to 3. देन 68 प्लस 2 जॉबचा जो प्रॉफिट होता 5 तो आपण ॲड केला. आन्सर विल बी 73. देन नेक्स्ट वन 7 3 4 2 जे प्रिव्हियस होते 4पर्यंत ते घेतले आणि जो नंतर असाइन केला तो सुद्धा आपण ॲड केलेला आहे. सेम वे 1 to 2 3 to 4 देन 0 to 1 देन 2 to 3 आपण असाइन केले. देन 1 आपल्याला स्लॉट ॲड करायचा होता तो आपण ॲड केला. देन 1च्या इथे ती प्रोसेस स्टॉप झालेली आहे, मीन्स रिजेक्ट झालेली आहे. त्याच्यामुळे जो प्रॉफिट आहे 73 तो आपण इथे राईट डाऊन केला प्रॉफिट. आणि जी नेक्स्ट स्टेप आहे 5 ती आपली एक्झिस्ट नाही होणार. का नाही होणार? तर आपल्याला 2 केसेस रिजेक्ट झालेले आहे, त्याच्यामुळे ही प्रोसेस इथे स्टॉप होते आणि 5 हा असाइन नाही होणार. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉच माय व्हिडिओ. हॅलो एव्हरीवन. थर्ड पॅटर्न प्रिम्स अल्गोरिदम ऑप्टिमल स्टोरेज ऑन टॅब्स. प्रिव्हियस सिलेबसमध्ये ग्रेडी मेथडमध्ये ओनली 2 एक्झाम्पल होते जे आपण बघितले, जॉब सिक्वेन्सिंग अँड नॅपसॅक प्रॉब्लेम. बट तुमचा जो न्यू सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे नेक्स्ट पॉईंट ॲड झालेले आहे ते सुद्धा मी आता ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत. देन प्रिम्स अल्गोरिदम ऑप्टिमल स्टोरेज ऑन टॅब्स. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ find the optimal placement of a 13 then on 3 tests where program are of following length order. जी लेंथ ऑर्डर दिलेली आहे त्याच्यानुसार आपण ऑप्टिमल प्लेसमेंट जे आहे ऑप्टिमल ऑर्डरिंग आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. देन टॅब्ससुद्धा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आपल्याला लेंथ ऑर्डर कोणती दिलेली आहे त्या बघूया आपण.
12, 5, 8, 32, then 7, then 5, then 18, then 26, 4, 3, 11, 10 and 6. Then step first, assign by program व्हॅल्यू रिस्पेक्टिवली. जे आपल्याला लेंथ ऑफ ऑर्डर दिलेले आहे ते आपण राईट डाऊन करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल 12, 5 ते आपण राईट डाऊन केलं अप टू 6 पर्यंत. त्याच्यानंतर जे आपण प्रोग्राम आहे, प्रोग्रामसाठी पी इनिशियल आपण घेतलेलं आहे, ते आपण व्हॅल्यू असाइन केल्या. P1, P2, P3 त्या रिस्पेक्टिवली दिल्या आपण. P4, दॅन P5, P6, P7, दॅन P8, P9, P10, P11, then P12, then P13. This is a respectively value of assigned by the program. Step second, arrange program in increasing order of a length. ज्या ऑर्डरमध्ये आपल्याला दिलेली आहे बट आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये राईट डाऊन करणार आहोत. देन इन्क्रीजिंग ऑर्डर 3, 4, 5, रिपीट अगेन 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 18, 26, then last one 32. then ज्या आपण प्रोग्राम व्हॅल्यू असाइन केलेल्या होत्या त्याच आपण इथे घेणार आहोत. 3 साठी कोणती असाइन केलेली होती आपण? P10 आपण राईट डाऊन केली P10. then 4 साठी P9 सेम वे P9. then 5 साठी आता 5 आपले 2 आहे, P6 चा 5 आहे आणि P2 चा 5 आहे. तर तुम्ही म्हणाल की ह्या 2 5 पैकी कोणता असाइन करायचा? तर आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये घेत आहोत, त्याच्यामुळे P2 आपण फर्स्ट घेणार आहोत आणि P6 आपण सेकंड घेणार आहोत. देन 6 ची P13, देन 7 P5, देन 8 P3, देन 10 P12, देन 11 P11, देन 12 P1, देन 18 P7, then 26 P8, then 32 P4. This is a assigned by the program value respectively length order. Next one, step 3. Step 3, calculate tabs by optimal storage. Calculate tabs आपल्याला काय करायचं आहे? टॅब 0, टॅब 1, टॅब 2, टॅब 2 पर्यंत आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. इज इक्वल टू आपण केलं, पण आपण राईट डाऊन कसं करणार आहेत? देन ज्या इथं तुमच्या आपण इन्क्रीजिंग ऑर्डर बघितलेली आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर 3, 4, 5, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 18, 26 अँड अप टू 32 ते आपण राईट डाऊन करायचे आहे. राईट डाऊन कशा करायचे आहे? टॅब 0 साठी आपण 3 असाइन केला, देन टॅब 1 साठी आपण 4 असाइन केला, देन टॅब 2 साठी 5 असाइन केला. असाच रिस्पेक्टिवली करणार आहोत. आपण कॉलम वाईज करणार आहोत. 3, 4, 5, नेक्स्ट 5, 6, 7 आपण 3 टेबल्स घ्यायचे आहेत, 3 व्हॅल्यू घ्यायचे आहे. 5, 6, 7, दिस इज अ 5, 6, 7. देन नेक्स्ट वन 8, 10, 11, देन 8, 10, 11. देन नेक्स्ट वन 12, 18, 26, then 12, 18, 26, then last one 32. तर 32 आपण टॅब 0 ला असाइन केलेला आहे. दिस इज अ रूल्स ऑफ अ ऑप्टिमल स्टोरेज पॅटर्न. तुम्ही थेरी पार्ट बघा तेव्हा तुम्हाला कळेलच की आपण टॅब असं का असाइन केलेलं आहे. देन नेक्स्ट वन, स्टेप 4, कॅल्क्युलेटिंग ऑप्टिमल ऑर्डरिंग. आता कॅल्क्युलेटिंग मीन्स जे आपल्याला 3 टॅब्स आहेत, टॅब 0, टॅब 1 अँड टॅब 2 ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. देन फर्स्ट स्टेप फॉर टॅब 0. टॅब 0 काय आलेला आहे आपला? 3, 5, 8, 12, देन 32 ह्या व्हॅल्यू आपण इथे राईट डाऊन केल्या. देन नेक्स्ट वन इज इक्वल टू, आता आपल्या याचं ॲडिशन करायचं आहे, पण ॲडिशन कसं करणार आहे आपण? फर्स्ट 3 ॲड केला, 3 प्लस, नंतर 3 आणि प्लस ॲड केला ब्रॅकेटमध्ये, प्लस नंतर 5 प्लस 8 यांची ॲडिशन केली. देन नेक्स्ट वन ॲड, नेक्स्ट पॉईंट 3 प्लस 8 देन प्लस 12. देन नेक्स्ट वन 3 प्लस 5 प्लस 8 प्लस 12 then plus 32. This is the addition will be last bracket. Then 3 plus 5 8
then plus 3 plus 5 plus 8, this is the 16, plus 3 plus 5 plus 8 plus 12, this is the answer will be 28, and last one addition will be last bracket, answer will be 16, then total addition answer will be 115. then optimal ordering कशी करायची आहे, आता जे आपला 3 आहे त्याची ऑप्टिमल ऑर्डरिंग बघणार आहोत आपण. 3 ची ऑप्टिमल ऑर्डरिंग काय आहे, P10, आपण P10 राईट डाऊन केला. देन 5 ची काय आहे, बट 5 कोणता घेतलेला होता आपण, तर टॅप 0, जो 5 घेतलेला होता आपण तो टॅप 0 मध्ये सेकंड 5 घेतलेला होता. सेकंड 5 ची प्रोग्रामची ऑप्टिमल ऑर्डरिंग काय आहे, P6 आपण घेतली. त्याच्यानंतर 8 ची P3 आहे, देन लास्ट वन 12 ची P1, देन 32 ची P4, अशा ऑप्टिमल ऑर्डरिंग आपण असाइन केल्या. सेम वे फॉर टॅप फर्स्ट कॅल्क्युलेट करणार आहोत आता आपण. टॅप फर्स्ट 4 6 10 18, then 4 6 10 18, same way addition will be next bracket add, then answer will be 72. then optimal ordering P9, 4 ची P9, then 6 ची P13, then 10 ची P12, then 18 ची P7. this is the optimal ordering of a tap first. then for tap 2 5 7 11 26, this is a tap 2. then same way addition will be next bracket, add these sum points, then answer will be 89. then optimal ordering P2, 5 ची P2, 7 ची P5, 11 ची P11, then 26 ची P8. this is the optimal ordering of a tap 2. आता इथे आपण 5 ची P2 का घेतली आहे, तर आपण जो इथून टॅप सिलेक्ट केले होते 3 4 5 असं सिलेक्ट केलेला होता फर्स्ट, त्याच्यामुळे 5 हा फर्स्ट आलेला होता आपला कॉलम वाईज मध्ये, त्याच्यामुळे 5 ची काय आली आपली ही P2, त्याच्यामुळे इथे P2 आपण असाइन केलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ. आपण नेक्स्ट टुडेज लेक्चरला आपण 4th पॅटर्न बघणार आहोत, ऑप्टिमल मर्ज पॅटर्न. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.